भाऊ म्हणून एका मंचावर आलेले ठाकरे बंधू राजकारणात एकत्र येणार का? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे या त्यांच्या पक्षाची युती होणार का? गेली 19 वर्ष आपापल्या वेगळ्या वाटावरून वाटचाल करणारे राज आणि उद्धव ठाकरे हे नुकतेच मुंबईत एका व्यासपीठावर आले. त्याला निमित्त ठरलं राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा मागे घेतलेला निर्णय. एका मंचावर आल्याने त्यांचे पक्ष हे सुद्धा एकत्र येणार का आणि आगामी महापालिका निवडणुकीला ते युती म्हणून सामोरे जाणार का, याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. परंतु ठाकरे बंधू एकत्र येण्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेची मोठी अडचण होणार आहे, त्यांची गोची होणार आहे. त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मार्गात या दोन्ही पक्षांकडून म्हणजे भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून काटे पसरवले जाण्याची शक्यता आहे. परिणामी भाऊ म्हणून जसे ठाकरे बंधू एकत्र आले तसे सहजासहजी त्यांचे पक्ष एकत्र येतील की नाही याविषयी राजकीय जाणकारांनाच शंका आहे. ते का एकत्र त्यांचे पक्ष येऊ शकणार नाहीत याचा हा घेतलेला आढावा. नमस्कार, मी उत्तम कुटे आणि आपण पाहत आहात आपला आवाज. पहिलीपासून हिंदीविषयी सक्ती करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय ठाकरे बंधूंना विखुरलेल्या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यास कारणीभूत ठरला. कारण या दोघांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्या विरोधात मोर्चा काढण्याचं ठरवलं, एकत्र येऊन मोर्चा काढण्याचं ठरवलं. सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यावरून विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळण्याची शक्यता होती. परिणामी विधिमंडळात गोंधळ होणार होता. म्हणून राज्य सरकारनं त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणीपणाने मुत्सद्देगिरीनं एक पाऊल मागे येत हिंदी सक्तीचा जो निर्णय होता पहिलीपासून चौथीपर्यंत सक्तीनं शिकवण्याचा तो मागं घेतला. त्याची परिणिती काय झाली तर ठाकरे बंधूंचा जो काय मोर्चा निघाला होता तो रहित झाला, स्थगित झाला, रद्द झाला असं म्हणता येईल. पण त्याऐवजी त्यांनी 5 तारखेला मुंबईत विजयी मेळावा घेतला. त्यानिमित्त 19 वर्ष राजकीय व्यासपीठावर एकत्र न आलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्या परिणामी त्यानंतर आता त्यांचे पक्षसुद्धा म्हणजे मनसे आणि उभाटा गट हे एकत्र येईल अशी जोरदार चर्चा रंगली. कारण त्यासाठी उद्धव ठाकरे या मोठ्या भावानेच पहिलं पाऊल टाकलं आणि राज ठाकरे यांना युतीसाठी हात पुढे केला. परंतु राज ठाकरे हे टाळी देणार का हे काळच सांगणार आहे. हे दोघे भाऊ हे जेवढे एक येणं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे त्यापेक्षा ते भाजप आणि शिवसेनेला म्हणजे शिंदे शिवसेनेला अडचणीचं ठरणार आहे, तोट्याचं ठरणार आहे. कारण भाजपनं यावेळी मुंबई महापालिका ही ठाकरे गटाकडून कुठल्याही परिस्थितीत काढून घेण्याचं ठरवलं आहे. तेथं कमळ फुलवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांना शिंदे शिवसेना तसंच राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची यांची सुद्धा मदत होणार आहे. परंतु जर ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे मनसे आणि उभाटा गट एकत्र आला तर मात्र त्यांच्या या निर्धारात त्यांच्या या निश्चयात मोठा अडथळा येऊ शकतो. कारण मुंबईतली मराठी मतांच्या एकगठ्ठा मराठी मतांच्या जोरावरच गेली 25 वर्ष शिवसेना म्हणजे ठाकरे शिवसेना ही सत्तेवर होती आणि आता तीच सत्ता म्हणजे राज्याच्या खजिन्याची चावी असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता ही ठाकरेंकडून हिसकावून घेण्याचं भाजपने निश्चय केलेला आहे. आणि त्यात हे दोन्ही बंधू आणि त्यांचे दोन्ही पक्ष
एकत्र आले तर हा अडथळा ठरणार आहे. म्हणून ते एकत्र येण्याच्या मार्गात भाजपनं विशेषतः आणि त्यानंतर शिंदे शिवसेनेने काटे पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातही एकनाथ शिंदे यांनी तर थेट जाऊन राज ठाकरे यांची भेटसुद्धा घेतली आहे. दरम्यान हिंदी सक्तीचा जो निर्णय, जो खास महापालिका जिंकण्याचा एक मेगा प्लॅन होता भाजपचा, जेणेकरून मुंबईतील हिंदी भाषिक हे एकत्र येऊन त्यांची एकगठ्ठा मतंही भाजपला मिळणार होती. त्या जोरावर ते मुंबई महापालिकेची सत्ता खेचून घेणार होते. तसेच आगामी बिहार राज्याच्या निवडणुकीतही भाजपला त्याचा फायदा होणार होता. म्हणून त्यांनी हा हिंदी सक्तीचा डाव खेळला होता. परंतु त्याला प्रचंड विरोध झाल्यामुळं तो त्यांना शेवटच्या क्षणी मागे घ्यावा लागला. तरीही ते राज ठाकरे यांना पुन्हा चुचकारण्याची शक्यता आहे. पुन्हा ते त्यांना गळाला लावू शकतात. परिणामी काहीशी बेभरवशी समजले जाणारे ठाकरे हे खरंच टाळीसाठी उद्धव ठाकरेंना लगेच हात देतील का, याविषयी राजकीय जाणकारांनासुद्धा शंका वाटते आहे. प्रेक्षको, तुम्हाला खरंच ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटतं का? राज हे उद्धव यांना टाळी देतील का? याविषयी आपली मतं तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा असाच एक विषय घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.